ओके, मला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला काय सांगतो, कशाबद्दल इन्फॉर्मेशन देतो. आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे की बघा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार सांगण्यात आलेलं होतं की दोन्ही बॉडी व्हॉटएव्हर द डिस्टन्स, काय डिस्टन्स असलं तरी एकमेकांना अट्रॅक्ट करतात. पण समजा आपण दोन मित्र एकमेकांसोबत जवळ बसलो होतो डेस्क बेंचवर, तरी सुद्धा आपण त्यांनी आपल्या मित्रांना आपल्या बॉडीवर एक्झर्ट केलेला जो काही फोर्स असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स, किंवा आपण त्याला त्याच्यावर एक्झर्ट करत असलेला जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तो एक्सपिरियन्स करू शकत नाही. ओके, येस. पण न्यूटन्सनं सांगितलं होतं की दोन बॉडी एकमेकांना कंटिन्युअसली अट्रॅक्ट करतात, अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झिस्ट असतो, बट व्हेन वी जस्ट एक्सपिरियन्स दॅट फोर्स. त्यासाठी न्यूटन सरांनी एक कंडिशन सांगितलेली की दोन बॉडीपैकी एक बॉडी जर हेवी असेल, सपोज इफ आउट ऑफ टू बॉडीज when we consider, and out of two bodies one body is just too much heavy, large by with respect to its mass in compare of another body. Okay, at that time that small body can experience the attracting force exerted by that heavy body. ओके, दोन बॉडीपैकी जर एक बॉडी खूप मोठी असेल, एक बॉडी छोटी असेल, तर ती छोटी बॉडी मोठ्या बॉडीना एक्झर्ट केलेला जो काय अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो ती एक्सपिरियन्स करते. त्यासाठी त्याने एक सिंपल एक्सप्रेशन सांगितलेलं आहे. ओके, त्यासाठी बघा, एक आपण हा अर्थ सरफेस कन्सिडर करू लाईक दिस इज अर्थ सरफेस. या ठिकाणी असताना या ठिकाणी सेंटर ऑफ द अर्थ सरफेस, या ठिकाणी एक मास प्लेस केला आपण, या ठिकाणी छोटंसं मास प्लेस केलं, या मास एवढं प्लेस केलं आपण. ओके, इथून इथपर्यंत डिस्टन्स असणार आहे r, विच इज अ रेडियस ऑफ अर्थ सरफेस. सुरुवातीला आपण जी काही रेडियस आहे ती आपण जो काही शेप असणार आहे अर्थचा तो आपण स्पेरिकल कन्सिडर करू. स्पेरिकल कन्सिडर केल्या कारणाने त्या ठिकाणी जी काही रेडियस असणार r, ओके, येस, याला एक स्पेसिफिक व्हॅल्यू असणार, दॅट इज 6.4 × 10⁶ मीटर एवढी असते, म्हणजे नियर अबाउट 6400 किलोमीटर एवढी रेडियस असते अर्थ सरफेसची. कॉन्स्टंट व्हॅल्यू जी कधीही चेंज होणार नाही जोपर्यंत अर्थ सरफेस आहे, अर्थ अवेलेबल आहे. ओके, येस. मास सुद्धा फिक्स असतं, मास असतं 6 × 10⁻24 kg. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. ओके, आता बघा, या ठिकाणी इथे जर आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जर अप्लाय केला, सपोज या कंडिशन मध्ये बघा, दोन पार्टिकल कोणतं, एक पार्टिकल घेतला आपण, मास ऑफ दॅट स्मॉल पार्टिकल विच इज जस्ट सिच्युएटेड ऑन द सरफेस. ओके, कुठं बसलेला तो अर्थच्या सरफेसवर, आणि दुसरी बॉडी कोणती प्लेस केली आपण, ती प्लेस केली आपण मास ऑफ द अर्थ. ओके, दोन बॉडी याचा या ठिकाणी बाय अप्लाइंग, इथं बघा मी लिहितोय, बाय अप्लाइंग द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अप्लाइंग द न्यूटन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन. न्यूटन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन जर या ठिकाणी मी अप्लाय केलं सपोज, ओके, तर या ठिकाणी काय रिलेशन येणार आहे, तर बेसिक बघा, न्यूटन्स लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार काय येणार आहे, यांच्यातला फोर्स किती येणार आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G मास ऑफ द अर्थ, मास ऑफ दॅट स्मॉल सबस्टन्स, अपॉन डिस्टन्स किती असणार याचा, आता एवढं डिस्टन्स असणार आहे r, ज्या ठिकाणी r². कळतं रिलेशन? हे झालं आपलं रिलेशन अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, याच्यामध्ये बघा, हा जो काही फोर्स असणार आहे, हा फोर्स जर आपण कन्सिडर केला तर बेसिकली जो काही फोर्स असणार आहे इन बिटवीन टू particles here, first one is the earth itself and second one is this small particle which is just established or sitting on the earth surface. हा फोर्स किती असतो बघा, या ठिकाणी मी एखाद्या सबस्टन्सवर उभा आहे सपोज, तर मी किती फोर्स एक्झर्ट करणार डाउनवर्ड डायरेक्शनला, माझे इक्वल टू माय वेट. ओके, माझं वेट जेवढं असणार तेवढंच मी डाउनवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करणार आहे. ओके, त्याच्यापेक्षा जास्त करू शकतो का नाही, इट इज नॉट पॉसिबल. ओके, सो इन दिस सिच्युएशन जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे F, हा F किती असणार आहे, F इज ऑलवेज इक्वल टू वेट ऑफ बॉडी situated on earth surface. कळलं रिलेशन? यस, situated on earth surface ही रिलेशन असणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, F ची क्वांटिटी किती असणार, F इज इक्वल टू वेट ही क्वांटिटी W घेतली आपण. ओके, येस, बट बेसिकली वेट कसं काउंट करतो आपण, कॉम्बिनेशन ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सपोज या ठिकाणी G ची व्हॅल्यू आपण काय घेतली, G काय असणार या ठिकाणी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. काय असणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, येस, ही क्वांटिटी असणार आहे. तर मग या ठिकाणी वेट आपण या ठिकाणी प्लेस केलं, मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर याला फर्स्ट जर कन्सिडर केलं, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये जर प्लेस केलं तर रिलेशन काय भेटतं मला, या ठिकाणी रिलेशन काय भेटणार बघा, या ठिकाणी जर लक्षात घेतली ही व्हॅल्यू काय करायची, या ठिकाणी टाकून द्यायची, या ठिकाणी
म्हणजे mg इज इक्वल टू काय येणार आहे g कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर हे रिलेशन भेटणार. तर या ठिकाणी m गेट कॅन्सल लाईक दिस. ओके, म्हणजे g इज इक्वल टू काय रिलेशन येणार आपल्याला g कॅपिटल M r स्क्वेअर लाईक दिस. तर रिलेशन. ओके, आता या ठिकाणी जर तुम्ही व्हॅल्यूज बघितल्या सपोज, ओके, तर g ला कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, g ची व्हॅल्यू 6.67 into 10 to the power minus 11 असते. मास ऑफ अर्थ 6 into 10 to the power 24 kg अपॉन r ची व्हॅल्यू 6.4 into 10 to the power 6 चा स्क्वेअर, हा स्क्वेअर असला कारण याला जर तुम्ही व्हॅल्यू सॉल्व केली तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू भेटते आपल्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे 9.77 समथिंग. सो इज इक्वल अप्रॉक्सिमेट आपण किती कन्सिडर करतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, म्हणजे या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला भेटली किती असते ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ह्याची एक्सप्रेशन सॉल्व केलं आपण. हे एक्सप्रेशन कशाचं असणार म्हणजे बघा या ठिकाणी बॉडी काय करू राहिली 9.8, बघा अर्थ सरफेस काय करू राहिला या बॉडीला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सेलरेशन स्वतःकडे खेचू राहिलेला आहे. इट मीन्स हा जो काही पार्टिकल असणार आहे तेवढा अमाऊंट ऑफचा अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, येस, हे जे एक्सप्रेशन सॉल्व केलं आपण याला म्हणायचं एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन ड्यू टू gravity on the earth surface. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस. काय केलं कळलं तुम्हाला? आपण सुरुवातीला अर्थ सरफेस कन्सिडर केला स्पेरिकल शेपचा. ओके, येस, त्याची रेडियस घेतली मी r एवढी. त्यानंतर मास कन्सिडर केलेला आहे. हे मास कोणाचा असणार त्या पार्टिकलचा असणार आहे की जे म्हणजे या ठिकाणी कंडिशन आपण काय घेतली m जो असणार मास ऑफ द टू मच लार्ज रादर दॅन द मास ऑफ द पार्टिकल. ही कंडिशन आपण या ठिकाणी एस्टॅब्लिश केलेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले दोन पार्टिकल पैकी एक पार्टिकल जो असणार तो खूप हेवी पाहिजे. ओके, त्याची मॅग्निट्यूड जी असणार मासची व्हॅल्यू खूप ट्रिमेंडस असली पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट पार्टिकल. ओके, तर हे रिलेशन लक्षात ठेवायचं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जर स्टडी केला आपण या ठिकाणी तर आपल्याला कन्सेप्ट कळतो की बा एमची जी काही व्हॅल्यू असणार ही एमची व्हॅल्यू या एमपेक्षा टू मच लार्ज आहे. सो ॲट दॅट टाइम हा जो काही स्मॉल पार्टिकल असणार हा पार्टिकल्स काय करतो या पूर्ण बॉडीने एक्झर्ट केलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्सपिरियन्स करतो. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स कशाच्या बरोबर असतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे एक रिलेशन आहे ज्याला आपण काय म्हणतो एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस. कळते रिलेशन. त्यानंतर बघा ही व्हॅल्यू आपल्याला फिक्स भेटलेली आहे जी कॉन्स्टंट व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस जर आपण कन्सिडर केलं त्याची मॅग्निट्यूड फिक्स असते. ती किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. आणि कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केला आपण सुरुवातीला या ठिकाणी एक अर्थ सरफेस घेतली एक छोटासा पार्टिकल घेतला आपण. त्यानंतर याच्यावर आपण काय केलं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला रिलेशन माहिती आहे. रिलेशन आपलं काय येणार कॅपिटल जी प्रोडक्ट ऑफ टू मासेस. ओके, प्रोडक्ट ऑफ टू मासेस म्हणजेच काय एक कोणाचा मास येणार आहे अर्थ सरफेस दुसरा मास कोणाचा येणार आहे आपला त्या पार्टिकलचा येणार आहे जो पार्टिकल आपण त्या ठिकाणी प्लेस केलेला वरती ऑन द अर्थ सरफेस. आणि नंतर सेपरेटिंग डिस्टन्स किती घेतलेला आपण r एवढं कन्सिडर केलं विच इज इक्वल टू द रेडियस ऑफ अर्थ सरफेस. ओके, मग त्या ठिकाणी सेपरेटिंग डिस्टन्सचा स्क्वेअर घेतो आपण म्हणून रिलेशन भेटलं आपल्याला g कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. पण हा f किती असणार आहे f असणार आहे या पार्टिकलला अर्थ सरफेसवर एक्झर्ट केलेलं वेट असणार आहे. ओके, म्हणजे जनरली आपण रिलेशन मध्ये सुद्धा मी लिहिलेलं आहे की f हा किती असणार वेट ऑफ द बॉडी सिच्युएटेड ऑन द अर्थ सरफेस. ओके, आणि वेट कसं काढतो आपण f इज इक्वल टू w जर म्हटलं तर वेट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कोणाचं कॉम्बिनेशन असतं वेट मास आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, म्हणून आपण या ठिकाणी वेट इज इक्वल काय घेतलं mg घेतलं ही व्हॅल्यू आपण कुठे प्लेस केली इक्वेशन फर्स्ट मध्ये जिथे f दिसतो तिथं प्लेस केल्यानंतर आपल्याला हे रिलेशन भेटलं बघा mg इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर लाईक दिस. मग या ठिकाणी mm कॅन्सल झाला g इज इक्वल हे रिलेशन आलं आपलं. ओके, आता या एक्सप्रेशन मध्ये जर बघितलं तर प्रत्येक व्हॅल्यू जी असणार ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार. म्हणजे कॅपिटल g कॉन्स्टंट आहे, capital M constant because it is the mass of the earth. Okay, capital R constant because it is the radius of earth surface. या सर्व व्हॅल्यू जर आपण प्लेस केल्या आणि कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला g ची व्हॅल्यू भेटते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सेकंड एक्सप्रेशन मध्ये जर तुम्ही स्टडी केलं सपोज न्यूटन सरांनी दुसरे एक्सप्रेशन आपल्या समोर मांडलं की सपोज आपण जर अर्थ सरफेसच्या वरती गेलो सपोज वी आर जस्ट गोइंग अबव द अर्थ सरफेस इफ यू गो अवे फ्रॉम द अर्थ सरफेस ॲट अ पर्टिक्युलर हाईट कोणत्या तरी पर्टिक्युलर हाईटवर गेलो आपण म्हणजे या ठिकाणी मी अर्थ सरफेस कन्सिडर केलेला आहे या पद्धतीनं. ओके, या ठिकाणी असणार सेंटर ऑफ द अर्थ सरफेस ओ पकडू आपण त्याला इथून इथपर्यंत रेडियस झाली.
आता जो पार्टिकल सुरुवातीला इथं होता तो कुठं प्लेस करायचा, आपल्याला इथं प्लेस करा. मी वरती घेऊन गेलो पार्टिकलला. ओके, मास ऑफ अर्थ तेवढंच राहणार आहे. एम इज द मास ऑफ अर्थ, इथं फिक्स असणार 6 × 10⁻24 kg. ओके, रेडियसची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट असणार 6.4 × 10⁻6 मीटर एवढी असणार आहे. ही असणार हाईट. ओके, यस, ही याची व्हॅल्यू असणार. आता कन्सिडरेशन बघा या ठिकाणी आपल्याला जी माहिती आहे. ऑन द सरफेस जी किती घेतला होता आपण, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर येतो. आठवते ना? येस, आत्ताच एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे आपल्याला माहिती आहे. ती आपण जीएच कन्सिडर करू. जीएच म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. जीएच म्हणजे काय म्हटलं मी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी at height h above the earth surface. हे रिलेशन म्हणलं, कळते का? म्हणजे आपण आता त्या पार्टिकलला वरती घेऊन गेलो, पर्टिक्युलर हाईट वर घेऊन गेलो. सुरुवातीला तो जमिनीवरच होता. ओके, येस. मग या ठिकाणी असताना जी मध्ये कोणते चेंजेस येणार, ओके, ते आपल्याला स्टडी करायचं. मग ते स्टडी करत असताना बघा या ठिकाणी सुद्धा आपण काय करू, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय करू या सिच्युएशन मध्ये, या दोन्ही सबस्टन्स मध्ये. पहिला सबस्टन्स कोणता घेतला आपण, अर्थ घेतला, आणि दुसरा कोणता घेतला आपण, मास ऑफ स्मॉल पार्टिकल. या ठिकाणी काय अप्लाय करायचं आहे, अप्लाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या ठिकाणी जर अप्लाय केला आपण सपोज, तर रिलेशन काय भेटणार आपल्याला. तर बेसिकली न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मधला जो काही फोर्स असतो तो कसा असतो, कॅपिटल जी. दोन मासेसचं प्रोडक्ट घेतो आपण. पहिला मास कोणता, मास ऑफ अर्थ. दुसरा मास कोणता, तो स्मॉल पार्टिकल जो वरती लोकेट झालेला आहे पर्टिक्युलर हाईटवर. आणि नंतर काय घेतो आपण, डिस्टन्सचा स्क्वेअर घेतो. आता डिस्टन्स बघा या ठिकाणी टोटल डिस्टन्स किती येणार आहे, इथून इथपर्यंत ते येणार आहे r + h एवढे येणार आहे. कळतं रिलेशन. टोटल डिस्टन्स इन्क्रीज झाला म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स झाला r + h याचा स्क्वेअर घेतो आपण. ओके, इथं मी FH घेतला. FH म्हणजे काय, अट्रॅक्टिव्ह फोर्स when the particle is located at height h. ओके, तर या ठिकाणी सुद्धा FH ला रिप्लेस करू शकतो आपण. FH किती असणार आहे, weight of that particle at height h. ओके, म्हणजे या ठिकाणी असताना त्याचं वेट किती असणार. आता ती वेट किती असणार आहे, FH किती घेणार आपण, WH घेणार आहे. हे रिलेशन WH ची व्हॅल्यू किती असते आपले, बेसिकली आपण काय घेणार, त्या पार्टिकलचा मास आणि त्या ठिकाणी प्रेझेंट असलेली कोणती क्वांटिटी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, है की नाही. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोणती असणार आपली, GH असणार, जे आपण सुरुवातीला कन्सिडर केलेली आहे. ही व्हॅल्यू काय करू आपण, याला इक्वेशन फर्स्ट जर कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू पुट इन इक्वेशन फर्स्ट यामध्ये जर प्लेस केली आपण, तर रिलेशन बघा काय येणार, ही व्हॅल्यू या ठिकाणी प्लेस करायची. म्हणजे रिलेशन काय येणार, mgh इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r + h याचा स्क्वेअर येणार बघा. म्हणजे या ठिकाणी m गेट कॅन्सल. gh इज इक्वल काय रिलेशन येतं आपलं, gm अपॉन r + h हे रिलेशन येतं आपलं. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू आपण. तर g चे एक्सप्रेशन भेटलं आपल्याला. आता ही व्हॅल्यू छोटी का मोठी आपल्याला माहिती नाही. बघा ही gh ची व्हॅल्यू या g पेक्षा छोटी आहे की मोठी आहे आपल्याला ती आपण या ठिकाणी एक्झामाइन करू शकत नाही. हे तर कळून आपलं डिनॉमिनेटर मोठा आहे या ठिकाणी. बघा g चं रिलेशन काय भेटलं आपल्याला, g चं एक्सप्रेशन घेतलं होतं आपण या ठिकाणी, g इज इक्वल टू gm अपॉन r स्क्वेअर. ओके, हे रिलेशन घेतलं होतं आपण. g चं एक्सप्रेशन आपण हे घेतलं होतं मागच्या एक्सप्रेशन मध्ये. ओके, याच्यामध्ये डिनॉमिनेटर फक्त r स्क्वेअर होता, या ठिकाणी r + s स्क्वेअर आहे. ओके, आणि फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे जर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वाढली तर तो फ्रॅक्शन छोटा होतो. समजलं. म्हणजे ही व्हॅल्यू बेसिकली gh ची व्हॅल्यू कशी असणार आहे, g पेक्षा छोटी असणार आहे. पण ती किती छोटी असणार आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यासाठी आपण काय करू, या gh ला g सोबत कंपेअर करू. ओके, सो या ठिकाणी लिहितो. सो g इज इक्वल टू रिलेशन काय आपलं, gm अपॉन r स्क्वेअर. ओके, हे रिलेशन. मग या ठिकाणी gm इज इक्वल टू काढू आपण, r स्क्वेअर इकडे जर सेंड केला काय येणार आहे, gr स्क्वेअर येणार इज इक्वल टू काय, gm एवढी व्हॅल्यू असणार. आता ही व्हॅल्यू काय करू आपण, पुट इन इक्वेशन 2 दोन मध्ये जर प्लेस केली सपोज, ही व्हॅल्यू उचलायची आणि या ठिकाणी टाकून द्यायची. तर gm चे रिलेशन बघा, gh चे रिलेशन काय आहे आपल्याला या ठिकाणी घेतो मी, gh इज इक्वल टू बघा gm ची व्हॅल्यू काय आली आपली, gr स्क्वेअर. ती इथं प्लेस करून देऊ आपण. काय ना रिलेशन या ठिकाणी जर प्लेस केली आपण, तर gr स्क्वेअर अपॉन r + h चा स्क्वेअर. तर रिलेशन काय केलं आपण, फक्त gm ची व्हॅल्यू घेतली आणि या ठिकाणी प्लेस केली आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये. आता याच्यामध्ये बघा gh आपण ऍज इट इज लिहिलं इज इक्वल टू
जी आर स्क्वेअर घेतला आपण अपॉन या ठिकाणी काय येणार आहे याच्यातून बघा आता एक इथे इस्टॅब्लिशमेंट आहे याच्यातून आर कॉमन काढायचा पण आर कॉमन काढतो ब्रॅकेट मध्ये याच्यातून आर गेला तो 1 राहिला या ठिकाणी आर नाही म्हणून मी काय केलं याच्यातून आर केलं ओके याचा स्क्वेअर बघा आर ने जर मल्टिप्लाय केलं तर आर इंटू 1 आर आला प्लस आर इंटू एच अपॉन आर म्हणजे आर आर कॅन्सल म्हणजे फक्त एच भेटतो आपल्याला कळतं रिलेशन हे कळलं पाहिजे त्या ठिकाणी की आपण आर कॉमन काढणार तिथे एच अपॉन आर का दिला कारण त्या ठिकाणी आर अवेलेबल नव्हता पण त्या ठिकाणी तो ऍडजस्ट केलेला आहे हा जो स्क्वेअर असणार हा स्क्वेअर याचा पण असणार याचा पण असणार म्हणजे जी इज इक्वल काय येणार आहे नंतर जी आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि इंटू 1 प्लस एच अपॉन आर याचा स्क्वेअर येणार आहे ओके ही क्वांटिटी ही आर स्क्वेअर कॅन्सल होणार आहे म्हणजे जी चे एक्सप्रेशन काय आहे आपल्याला जवळ जी ओके अपॉन 1 प्लस एच अपॉन आर याचा स्क्वेअर होतो हे जे ब्रॅकेट असणार डिनोमिनेटर हा या ठिकाणी कसं आहे प्लस मध्ये स्क्वेअर मध्ये ओके हा वरती गेल्यानंतर रिलेशन कसं भेटणार आपल्याला रिलेशन भेटणार जी इंटू 1 प्लस एच अपॉन आर याचा रेस्ट पॉवर -2 ओके या ठिकाणी जर बायनॉमियल एक्सपान्शन यूज केलं आपण सपोज बाय युजिंग केले तुम्ही बायनॉमियल एक्सपान्शनचा जर विचार केला आपण डायरेक्टली तर या ठिकाणी एक्सपांडेड डायरेक्टली लिहून टाकायचं आहे जी एच इज इक्वल काय तर जी इंटू 1 मायनस ट्वाइस एच अपॉन आर हे रिलेशन ओके या ठिकाणी गोष्ट क्लिअर होऊन जाते तुमची की जी एच इज इक्वल टू जी ने मल्टिप्लाय केलं तर जी इंटू 1 किती जी मायनस जी इंटू ट्वाइस एच अपॉन आर हे रिलेशन भेटतं मला बघा रिलेशन बघा या ठिकाणी जी मधून हा फॅक्टर ज्यावेळेस मायनस होणार कमी होणार त्यावेळेस मला जी एच भेटतो म्हणजे या ठिकाणी गोष्ट क्लिअर झाली की जी एच ची जी व्हॅल्यू असणार ही जी पेक्षा कशी असणार आहे छोटी असणार आहे म्हणजे जसं आपण वरती जाणार आहे as we go away from the surface at a particular height and if the height increases जर height increase होत असली तर जी एच ची व्हॅल्यू लिटरली काय होणार आहे डिक्रीज होणार आहे तर ही रिलेशन आपल्याला या ठिकाणी भेटलं हे कोणते एक्सप्रेशन असणार आहे या ठिकाणी तुम्ही दिस इज द एक्सप्रेशन फॉर acceleration due to gravity at height h ओके एक्सप्रेशन म्हणते acceleration due to gravity at height h above the earth surface तर लक्षात आलं तुम्हाला सगळ्यात अगोदर काय केलं आपण सुरुवातीला एक पार्टिकल घेतला तो आपण सुरुवातीला इथं प्लेस केला होता त्याच्यावर जी ची व्हॅल्यू मला फिक्स केली होती पण आता त्या पार्टिकलला मी अबाउट द सरफेस घेऊन गेलो आहे अबाउट द सरफेस घेऊन गेल्यानंतर मला रिलेशन बघा या ठिकाणी मी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अप्लाय केला तर मला हे रिलेशन भेटलं या दोन सबस्टन्स मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी ओके त्यानंतर एफएच ला मी काय लिहिलं एफएच नथिंग बट वेट असणार कोणाचं त्या पार्टिकलचं त्या ठिकाणी असताना वरती असताना तर वेट कॅल्क्युलेट करण्यासाठी मी इथे एफएच घेतला एफएच इज इक्वल टू डब्ल्यूएच हा एच असणार आहे वेट ॲट दॅट हाइट्स ऑफ दॅट पार्टिकल ओके मग या ठिकाणी एमजीएच हे रिलेशन झालं वेटची ऍक्च्युअल व्हॅल्यू ही व्हॅल्यू आपण काय केली इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये या ठिकाणी एफएच दिसतो त्या ठिकाणी प्लेस केली इथं एमएचजीएच प्लेस केल्यानंतर एमएम कॅन्सल या ठिकाणी जीएच चे एक्सप्रेशन मला हे भेटले इक्वेशन नंबर 2 ओके नंतर आपल्याला याला कोणासोबत कंपेअर करायचं आहे जी सोबत कंपेअर करायचं आहे ऑन द अर्थ सरफेस तो किती भेटलेला आहे जीएम अपॉन आर स्क्वेअर हे आपलं रेफरन्स पॉइंट कन्सिडर करू आपण हा ओके कारण याच्यासोबत आपल्याला कंपेअर करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की वरती गेल्यानंतर आपलं जे काय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ते डिक्रीज होतो का इन्क्रीज होतो कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरच कोणती क्वांटिटी डिपेंड असते वेट व्हॅल्यू डिपेंड असते ओके त्या ठिकाणी आपण काय केलं हे रिलेशन कन्सिडर केलं लाईक दिस आणि याच्यावर आपण जीएम चं व्हॅल्यू काढली जीआर स्क्वेअर ही व्हॅल्यू कुठे टाकली आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये प्लेस केली या ठिकाणी मग आपल्याला हे रिलेशन भेटलं जीआर स्क्वेअर तर इथला जो काही डिनोमिनेटर म्हटला आर आहे तो आपण कॉमन काढला या पद्धतीने कसा काढला मी तुम्हाला सांगितलंय ओके आर कॉमन काढला या ठिकाणी तो आर स्क्वेअर जो असणार आहे स्क्वेअरिंग केल्यानंतर हा आर स्क्वेअर तो आर स्क्वेअर कॅन्सल झाला हा डिनोमिनेटर जो होता आपण परत वरती घेऊन गेला असं या ठिकाणी इथला हा जो काही ब्रॅकेट आहे पूर्ण डिनोमिनेटर वरती गेला इथं तो प्लस मध्ये इथे गेल्यानंतर तो मायनस होणार तर बायनॉमियल एक्सपान्शन नुसार त्याचं एक्सपान्शन काय तर -2 इकडे येऊन जातो बघा डायरेक्टली म्हणजे रिलेशन हे भेटतं आपल्याला म्हणजे याच्यावर आपण जी ने याला मल्टिप्लाय केलं तर इथं गोष्ट क्लिअर झाली की जी मधून काहीतरी फॅक्टर मायनस होत आला एवढा फॅक्टर मायनस होत आला बघा हा त्यावेळेस मला जीएच भेटून आला म्हणजे अल्टिमेटली जी ची क्वांटिटी जी असणार ती जी पेक्षा कशी असणार प्रत्येक वेळेस छोटी असणार आणि ती छोटी कशी होणार जसं आपण वरती जाणार तसं जी ची व्हॅल्यू कमी होत जाणार आता जी जर कमी व्हायला लागला तर अल्टिमेटली वेटची व्हॅल्यू सुद्धा त्या ठिकाणी कशी होणार कमी होत जाणार आहे ओके आणि एक स्टेज अशी येणार की आपण त्या ठिकाणी वेटलेसनेस फील करणार आहे ओके तर ते वेटलेसनेस कंडिशन आपण नंतर शिकू ओके कन्सेप्ट कळला तुम्हाला व्हेरी सिंपल या ठिकाणी दोन एक्सप्रेशन बघितलं आपण एक्सप्रेशन फॉर द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस बघितला आणि दुसरा बघितला एक्सप्रेशन
फॉर द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबोव्ह द अर्थ सरफेस. हे दोन सिच्युएशन लक्षात घ्यायची. गॉट इट?